काय बी बोलणार म्हणजे काय करतात तुम्ही? तुम्ही दुनियाभरच्या लोकांचे योजना बंद करण्याचं काम करतात। आम्ही लोकांना लोक उभी आहेत तिथं। अरे उभे आहे, आम्ही बरोबर कार्यक्रम घेतला होता म्हणून इथपर्यंत आलो की चालू का होत नाही? तुम्ही इतके वर्ष धोका काढल्या, अरे लोकांच्या विहिरी बंद पडल्या, घरकुरे बंद पडले, योजना बंद पडल्या, काम केलं तुझ्या बापाने आणि तुम्ही। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र राम रघुवंशी म्हणजेच राम भैया आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यात कडू शब्दांची चकमक झाली आहे। नंदुरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। भांडे वाटपात भांडण कस काय झाली आणि एकाच युतीतले नेते एकामेकांची विरोधक का? काय आहे हे पूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल MH। मित्रांनो, तुम्हाला कसं वाटेल जर मी तुम्हाला सांगितलं एके ठिकाणी शिंदे यांची शिवसेना आणि BJP यांचं बिलकुलच पटत नाही, दोघे एकमेकांच्या कट्टर विरोधात असतात? हा मित्रांनो, बरोबर ऐकलं तुम्ही, हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातलं नंदुरबार, जिथे शिंदे शिवसेनाचं BJP सोबत मुळीच पटत नाही आणि यांचं आपसी मतभेदामुळे दोघी गटांचे नेते नेहमी गाजलेले असतात। परंतु सध्या एक असा प्रसंग घडला ज्यात स्वतः आमदार पुत्र श्री राम रघुवंशी यांची आमदार विजयकुमार गावित सोबत फार मोठी अशी शाब्दिक भांडण झाली। तर जाणूया हे प्रकरण सविस्तर। हा सारा गोंधळ सुरू झाला एका सार्वजनिक कार्यक्रमातून। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या भांडे वाटपाच्या कार्यक्रमात राम रघुवंशी यांनी गोंधळ घातल्याचा आरोप गावित यांनी केला आहे। गावित यांनी थेट सांगितलं, आम्ही विकासाच्या योजना आणतो, पण काही लोक फक्त बंद पाडण्याचेच काम करतात। यावर रघुवंशीही मागे हटले नाही। त्यांनी गावित यांच्यावर जनतेला उन्हात उभं करण्याचा आणि दिशाभूल केल्याचा पलटवार केला। या कार्यक्रमात तर परिस्थिती इतकी बिघडली की गावित जनतेशी बोलत असताना रघुवंशी यांनी मध्येच बोलले। अखेर गावित यांनी चिडून रघुवंशींना थेट कार्यक्रमातून बाहेर जाण्यास सांगितले। यामुळे दोघांमधील तणाव सर्वांसमोर आला आणि उपस्थितांमध्ये खळबळ उडाली। नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात विकासाच्या योजना आणि निधीचे वितरण हे राजकारणाचे केंद्रबिंदू आहे। अशा परिस्थितीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील हा खुला वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा कलह महायुतीच्या एकजुटीला धक्का देऊ शकतो। राजकीय जाणकारांचे मत आहे की जर या दोन्ही पक्षांनी हा वाद लवकर मिटवला नाही तर महाविकास आघाडीला याचा थेट फायदा होऊ शकतो। हा वाद केवळ दोन नेत्यांमधील वैयक्तिक भांडण नसून यामागे विकास आणि स्थानिक नेतृत्वाची लढाई आहे। डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबारात गेल्या 3 दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत। 2024च्या निवडणुकीत त्यांनी जनतेला सामाजिक आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत पुन्हा विजय मिळवला। दुसरीकडे राम रघुवंशी यांनीही आपल्या आक्रमक शैलीने आणि स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर लक्ष देऊन जनतेत आपली जागा निर्माण केली आहे। राम रघुवंशी हे युथ मध्ये फारच फेमस आहे, म्हणून त्यांना युथ लीडर असं सुद्धा म्हणतात। नंदुरबार शहरातील जनता सध्या या वादामुळे द्विधा मनस्थितीत आहे। काहींचे म्हणणे आहे की गावित यांनी विकासासाठी बरेच काही केले, तर काहींना रघुवंशी यांचे नेतृत्व आणि स्थानिक मुद्द्यांवरचा त्यांचा फोकस आवडतो। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की आम्हाला विकास हवा, भांडणे नाही। दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे, नाहीतर याचा फायदा विरोधकांना होईल। मित्रांनो, हा वाद महायुतीसाठी एक मोठी परीक्षा आहे। जर भाजप आणि शिंदे गटाने हा तणाव वेळीच हाताळला नाही तर आगामी निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसू शकतो। नंदुरबारच्या आदिवासी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र यावं लागेल, नाहीतर महाविकास आघाडी येथे आपली पकड मजबूत करू शकते। नंदुरबारच्या राजकारणात पुढे काय घडणार? गावित आणि रघुवंशी यांच्यातील हा वाद थांबणार की आणखी पेटणार हे तर येणारा काळच ठरवेल। पण एक नक्की, नंदुरबारची जनता या सगळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे।
तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, कमेंटमध्ये आम्हाला तुमचे मत सांगायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.